पुलिस ने पेट्रोलिंग के दौरान एक आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी से एक मौजर, 2 कारतूस और 81,000 की नकदी बरामद कर ली है और पुलिस ने आरोपी के घर पर छापा मारा है और आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर पुलिस आगे की जांच कर रही है। आमच्या इथे नेमणूक असलेले PSI लोई, पोलीस हवालदार राजेंद्र टाकळेकर, प्रवीण भगत, गणेश ठाकरे, चालक अमोल भक्ते, योगेश महाजन आणि इतर स्टाफ हे फरार पाहिजे आणि इतर अवैध कारवाईवर पेट्रोलिंग असताना त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही जो रेकॉर्डवरील आरोपी आहे आपल्या इथे, म्हणजे आरोपीचं नाव आहे शशिकांत शिलवंत भगवानजी सोनटक्के, राहणार पडवळनगर झोपडपट्टी, पोलीस ठाणे नंदनवन। याच्याकडे माउजर आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आपण 2 पंचासमक्ष त्याच्या घराचा सर्च केला असता आपल्याला एक माउजर आणि 2 राऊंड आणि इतर काही मुद्देमाल मिळून आला आपल्याला। नाही, आता आरोपीने माउजर कशासाठी आणला होता, कुठून आणला होता याबाबत अधिक पोलीस तपास करत आहे, त्याच्यामुळे सर्व माहिती आता उघड करणे शक्य नाही आहे। आणि मुद्देमाल जो आहे मी ज्याप्रमाणे सांगितलं, एक माउजर, 2 कारतूस, एक बॅग आणि एक त्याचा मोबाईल, असा टोटल 81,200 रुपयाचा मुद्देमाल आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे। म्हणूनच राज्य शासनाने 25-15-12-38 ह्या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील 2 वर्षात 40,000 किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे। ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे। गावांतर्गत रस्ते, गटारे, दहन व दफन भूमीची सुधारणा, जिल्हा परिषदांच्या शाळांचे व अंगणवाड्यांचे नूतनीकरण, ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम, अभ्यासिका बांधकाम, सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेतपाणंद रस्ते योजनेतील कामे, अशा 37 कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे। निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।